वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक येथील ITI जवळ वादळासह पावसामुळे झाडे पडून गाड्यांचं नुकसान। नाशिक येथील ITI सिग्नल ते वावरेनगर या परिसरामध्ये भविष्य निधी कार्यालय ऑफिस समोर आमचे सभासद मंगेश गांगुर्डे सर यांची रिक्षा नंबर MH15JA5017 या रिक्षावर 2:40 अचानक ते रस्त्यावरून जात असताना बेमोसमी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रिक्षावर झाड पडल्यामुळे रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असता आमच्या नवसंघर्ष संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती मिळताच व त्यांच्याशी संपर्क करताच त्या ठिकाणी उपस्थित नवसंघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष समाधान रमेश अहिरे सर, संस्थापक कार्याध्यक्ष नितीन रामदास मोर्तडकर सर, सातपूर विभाग अध्यक्ष संदीप नारायण आव्हाड सर, जिल्हा अध्यक्ष समाधान भिवसन पाटील सर, सभासद अनिल बच्छाव सर, सभासद उमेश शिंदे सर व अनेक सभासद तेथील जवळपासच्या नागरिकांनी रस्ता मोकळा करून देण्या व रिक्षावरील झाड बाजूला करण्यासाठी मदत केली। या 2 तासांच्या संघर्षामुळे रिक्षा चालकाला संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे मदत झाली। तसेच झाड पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नवसंघर्ष संघटनेमुळे रस्ता लवकर मोकळा झाला। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। आणि ही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे। ही जवळ वावरेनगर पर्यंत ट्रॅफिक जाम आहे। राठी चौक म्हणजे ITI सिग्नल पासून तर ट्रॅफिक जाम ही जवळ याच्यापर्यंत झालेली आहे, वावरेनगरपर्यंत, कुटवट नगर। तर या भागातला हा सर्व परिसर आणि हे दुकानसुद्धा होतं या दादांचं, या दुकानावर सुद्धा झाड कोसळलेलं आहे। अशी परिस्थिती आमच्या रिक्षा चालक मालकांची झालेली आहे। आता ह्या रिक्षा चालकाला भरपाई कोण देणार हा आमचा या नवसंघर्ष संघटनेच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न आहे। यांची भरपाई, आता यांचे पेपर तर क्लिअरच आहेत, आम्ही जे सर्वतोपरी प्रयत्न करूच, नवसंघर्ष संघटना प्रयत्न करणारच आहे। परंतु प्रशासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सर्व अशा वेड्या वाकड्या झाडांची लवकरात लवकर पावसाळापूर्वी कत्तल करून व्यवस्थित सुनियोजित असा रस्ता लोकांसाठी उपलब्ध करावा ही नवसंघर्ष संघटनेची प्राथमिक मागणी आहे। आणि प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने कृपा करून प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात। आणि हे बघा, हे कामगार वर्कर आहेत सर्व, यांना ड्युटीला जायचं आहे। ड्युटीला जात असताना त्यांना जर आज ड्युटी जर नाही गेली तर त्यांचं 2-2.5 हजाराचं नुकसान होणार आहे। तर हे नुकसान थांबवण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर सर्वतोपरी पावले उचलून नाशिक शहरातील सर्व रस्ते हे चांगले व सुस्थितीत बनवावे। आज पावसाळीपूर्व गटारी ज्या आहेत त्या स्वच्छ केलेलं नाही आहे आणि म्हणूनच हे पावसाचं पाणी इतकं तुंबलेलं आहे। मी आता गोविंदनगरहून आलो आहे, गोविंदनगरपासून तर कमीत कमी ABB सर्कलपर्यंत जवळजवळ 4 ठिकाणी झाडं पडलेली दिसली मला। सर्व रस्ता ब्लॉक झालेला आहे। तसंच हा आता ITI सिग्नलचा रस्तासुद्धा ब्लॉक झालेला आहे। याच्यावरती उपाययोजना म्हणून शासनाने, प्रशासनातील ते प्रशासकीय यंत्रणा जी आपली नाशिक महानगरपालिकेमध्ये बसलेली आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊन नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच नवसंघर्ष संघटनेची मागणी आहे। इथे झाड पडल्यापासून आमचे सभासद, आमचे संस्थापक अध्यक्ष समाधान रमेश अहिरे, आमचे संस्थापक कार्याध्यक्ष नितीन रामदास मोर्तडकर सर, आमचे पदाधिकारी विभागाध्यक्ष संदीप नारायण आव्हाड सर आणि सर्वच आम्ही नागरिकांच्या या ट्रॅफिकच्या सुविधेमुळे ही परिस्थिती हाताळण्याचं काम करत आहोत। आणि माझं नाव जिल्हाध्यक्ष समाधान भिवसन पाटील। आम्ही सर्व टीम इथं या कामाच्यामध्ये सर्वतोपरी मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं काम करत आहोत। जय महाराष्ट्र, जय नवसंघर्ष संघटना। हे PF ऑफिस भविष्य निधी कार्यालयाजवळ झालेली घटना आहे, बघा। जय महाराष्ट्र। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।